नमस्कार, मी सुचिता. मराठी जेवणमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत। नवरात्री विशेष फराळाच्या रेसिपी आपण पाहत आहोत, तर त्यामध्ये आज आपण भगरीची लापशी कशी बनवायची ते पाहणार आहोत। तुम्ही भगरीचा शिरा खाल्लेला असेल, पण भगरीची लापशी खूप छान लागते। अगदी आपण ज्याप्रमाणे गव्हाची लापशी बनवतो त्याच प्रकारे ही लापशी खायला लागते। पोटभरीची देखील आहे आणि भगरीचे तेच पदार्थ खाऊन कंटाळा येतो, तर अशा वेळी आपण हा पदार्थ ट्राय करू शकतो। तुम्ही ते पाहू शकता, कलर मस्त आलेला आहे। आता लापशी बनवण्यासाठी इथे आपण अर्धी वाटी भगर घेतली आहे। बरेच जण याला वरई असंही म्हणतात। तर इथे अर्धी वाटी ही भगर आपण स्वच्छ निवडून घ्यायची आहे। जितकी भगर घेतली आहे तितकाच मी इथे गोळ घेतला आहे। गुळाचं प्रमाण थोडं वाढवलं तरी चालेल, पण बरोबरीने जरी घातलं तरी लापशी छान बनते। तर इथे आपण एका पातेल्यामध्ये हा गुळ घातलेला आहे आणि त्यामध्ये आपण साधारण 2 ते 3 वाट्या पाणी घालायचं आहे। हे पाणी जे आहे ते आपण लापशी शिजण्याच्या वेळी घालणार आहोत, त्यामुळे हे आपल्याला बाजूला ठेवायचं आहे। इथे कढई गरम करायला ठेवली आहे, त्यामध्ये मी तूप घातलेलं आहे। हे गरम केलेलं तूप आहे, त्यामुळे असं दिसतंय। तर इथे 2 चमचे आपल्याला तूप घ्यायचं आहे। तूप गरम झालं की त्यावर आपल्याला ही भगर छान भाजून घ्यायची आहे। जर भगरीला पॉलिश आहे असं वाटत असेल तर सुती कपड्याने थोडीशी पुसून घ्यायची आणि मग ती आपल्याला सोनेरी कलरवर भाजून घ्यायची आहे। मंद आचेवर भाजली की याचा छान सुवासही सुटतो आणि भगर छान भाजली जाते, करपल्या जात नाही। भगर छान भाजली तर मग लापशी छान मोकळी फडफडीत होते। तर भगर भाजत आहे तोपर्यंतच मी यामध्ये ड्रायफ्रुट्स देखील घालणार आहे की जेणेकरून तेही छान क्रंची होतील। तुम्ही अगोदर ड्रायफ्रुट्स तळून घेतले आणि त्यानंतर भगर भाजली तरीही चालेल। आता हे व्यवस्थित आपल्याला मंद आचेवर भाजून घ्यायचं आहे आणि बाजूच्या गॅसवर मी जे आपलं गुळाचं पाणी आहे तेही थोडंसं कोमट करायला ठेवलं आहे की जेणेकरून काय होईल की भगरीमध्ये घातलं तर भगर पटकन शिजेल। आणि भगरीमध्ये जर आपण गार पाणी घातलं तर ती थोडीशी अशी दांडरते, म्हणजे व्यवस्थित मऊ होत नाही। तर आता इथे मी थोडासा सुंठीचा तुकडा घेतला आहे, तो कुटून घेतला आहे। तुम्ही याऐवजी वेलदोड्याची पावडर घालू शकता, पण गुळाचा पदार्थ बनवल्यावर त्यामध्ये सुंठ घातली की त्याचा स्वाद आणखी वाढतो। तुम्ही ते पाहू शकता, हे पाणी थोडंसं गरम झालेलं आहे आणि गुळ देखील आपला यामध्ये विरघळलेला आहे। आता हे जे गुळाचं पाणी आहे ते आपण गाळून या लापशीमध्ये घालणार आहोत। ही भगर छान भाजली गेली की त्यामध्ये हे पाणी घातलेलं आहे आणि मंद आचेवर आपल्याला हे व्यवस्थित आता शिजू द्यायचं आहे। तुम्ही ते पाहू शकता, गुळाचे जे खडे किंवा काड्या वगैरे असतात गुळामध्ये ते या गाळणीमध्ये राहिलेले आहे आणि हे व्यवस्थित आता आपल्याला मंद आचेवर गुळाच्या पाण्यात ही भगर शिजू द्यायची आहे। जास्त मोठा गॅस केला की ही भगर व्यवस्थित शिजणार नाही, त्यामुळे काय करायचं की मंद आचेवर आपल्याला हे शिजून घ्यायचं आहे। यामध्ये आपण सुंठीची पावडर घातलेली आहे। मंद आचेवर झाकण ठेवून आपल्याला हे साधारण 10 ते 15 मिनिटांसाठी बाजूला ठेवायचं आहे। यामध्ये 1 चमचा साजूक तूप घातलं वरून तरीही चालेल। त्याने काय होतं की मस्त अशी जी भगर आहे ती एकदम मऊ शिजते आणि मोकळी होते। ज्या प्रकारे आपली गव्हाची लापशी शिजताना दिसते त्याच प्रकारे याचे दाणे मोठे मोठे दिसत आहेत। तुम्ही ते पाहू शकता, पाणी हे आपलं आटत आलेलं आहे। पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता, नंतर थोडंसं कोमट पाणी घातलं तरीही चालेल। इथे पाणी यातलं बऱ्यापैकी संपलेलं आहे आणि भगर अजून तितकीशी मऊ झालेली नाहीये, तर त्यामध्ये आणखी मी अर्धी वाटी कोमट पाणी घालत आहे की जेणेकरून ही भगर जी आहे थोडीशी सॉफ्ट होईल। अगदी अर्धी वाटी घालणार आहे। गरजेनुसार पाणी कमी जास्त केलं तरी चालेल, फक्त व्यवस्थित भगर शिजली गेली पाहिजे। हाताला थोडंसं अजून ही मऊ लागत नाहीये, त्यामुळे अर्धी वाटी मी कोमट पाणी यामध्ये घालत आहे आणि पुन्हा अगदी मंद आचेवर आपल्याला झाकण ठेवून याला 1 ते 2 वाफ काढून घेतलं की व्यवस्थित छान मऊ होईल। आजची ही रेसिपी आवडली असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि यामागेही मी नवरात्रीच्या खूप साऱ्या फराळाच्या रेसिपी टाकलेल्या आहेत की ज्या अगदी सोप्या आहेत आणि 10 ते 15 मिनिटात तयार होतात। अशा रेसिपी आहेत, त्या देखील तुम्ही नक्की ट्राय करा। आता ही लापशी आपली तयार झालेली आहे। वरून मी यामध्ये ड्रायफ्रुट्स घातलेले आहेत आणि थोडं किसलेलं सुकं खोबरं घातलेलं आहे। चवीला छान लागतं, ऑप्शनल आहे। तुम्ही ते पाहू शकता, मस्त अशी ही आपली मोकळी फडफडीत मऊसूद अशी भगरीची लापशी तयार आहे। आजची ही रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की कळवा आणि ट्राय करा आणि ह्या नवरात्रीमध्ये देवाला देखील अशा भगरीच्या लापशीचा छान छान नैवेद्य दाखवा। पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा रेसिपी सोबत। शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद। शेवटपर्यंत आलाच आहे तर व्हिडिओला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका। धन्यवाद।